नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संध्याकाळ होताच हळदीची रसम सुरू झाली. हवेलीच्या अंगणामध्ये हळदीचा सुंदर असा मंडप पानाफुलांनी सजवण्यात आला होता. आर्या आणि शर्विल त्या मंडपामध्ये असणाऱ्या आसनावर बसले होते. आर्यानं पिवळ्या रंगाचा सुंदर असा लेहंगा घातला होता. त्यावरती मोगऱ्याच्या फुलांची ज्वेलरी घातली होती. शर्विलनेही व्हाईट कुर्ता आणि पायजामा घातला होता. दोघांना एकत्रच हळद लागणार होती. गावातील स्त्रिया त्यांची पारंपरिक गाणी म्हणत ढोलक वाजवत होत्या. सगळीकडे हसण्याचा आवाज येत होता. सगळ्यात आधी सियानं त्या दोघांनाही हळद लावली. नंतर शुभांगी, तुलसी यांनी देखील त्या दोघांना हळद लावली. युक्ता आणि आर्याच्या बाकी फ्रेंड्सने तर त्या दोघांना हळदीनं अगदी माखवून टाकलं होतं. सगळे हळदीची होळी खेळत मस्त एन्जॉय करत होते. पण विशाखा मात्र त्यांच्यापासून थोडीशी दूर उभी राहून रागात त्यांना पाहत होती. आरंभने तिला पाहिलं आणि तिच्या जवळ आला. तू इथे एकटी का उभी आहेस? त्याच्या अचानक आवाजानं ती दचकली. जी अंकल. मी म्हटलं तू अशी एकटी का उभी आहेस? तुला हळद नाही खेळायची? खेळायची आहे ना, जातच होते मध्येच फोन आला म्हणून थांबले. ओके. मग असं म्हणून आरंभ त्याच्या कामाला निघून गेला आणि इकडे विशाखा आर्या आणि शर्विलकडे गेली. इकडे मध्यरात्री शुभांगी आर्याच्या रूममध्ये आली. आर्याला झोप लागली होती. शुभांगी तिला प्रेमानं पाहत होती. तिच्या हातावरची मेहंदी फार रंगली होती. तिला लहानपणीची आर्या आठवली आणि तिच्या आठवणीनं तिला हसू आले. शुभांगी. आरंभ तिला पाहून तिच्या जवळ आला. तुम्ही झोपला नाहीत अजून? हेच मी तुला विचारायला आलोय. तू झोपली नाहीस अजून? मुलीच्या लग्नात कुठल्या आईला झोप लागेल? हां, तेही खरंच आहे म्हणा. मुली किती लवकर मोठ्या होतात ना. मला तर अजूनही वाटत नाही आहे की माझ्या आर्याचं लग्न होतंय. असं वाटतंय कालच तर ती इतकी छोटी होती. प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या मागे मागे फिरायची आणि आज पहा तिचंच लग्न होतंय. परदेशामध्ये होते तेव्हा नेहमी वाटायचं मी या मुलीला एकटीनं कसं सांभाळू, तिला आपले संस्कार, आपल्या रीतीभाती कशा शिकवू. पण मला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. माझी आर्या सगळं काही आपोआप शिकली. कधीच माझ्या शब्दाबाहेर गेली नाही की वागली नाही. शुभांगी डोळ्यात पाणी आणून बोलली. आपली मुलगी आहे ती. तिला कोणतीही गोष्ट शिकवण्याची गरज नाही. आपले संस्कार तिच्या रक्तात आहेत. बरं, आता तू जास्त जागू नकोस, आराम कर. उद्या पुन्हा फार दगदग होणार आहे. हो, तुम्ही पण थोडा आराम करा. तुमची देखील फार धावपळ होतीये. मग शुभांगी आणि आरंभ आर्याकडे एक वार पाहून झोपायला गेले. सकाळ होताच लग्नाची पुन्हा गडबड सुरू झाली. गावातले सगळे गावकरी आणि मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये हवेलीच्या अंगणातच विवाह सोहळा पार पडत होता. नववधूच्या वेशामध्ये आर्या कमालीची सुंदर दिसत होती, तर शर्विल जोधपुरी कोटमध्ये एकदम राजबिंडा दिसत होता. दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन मंडपामध्ये येत होते. त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. भटजींनी विवाहविधींना सुरुवात करत मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. शर्विल आणि आर्याने एकमेकांचा हात हातात घेऊन सुखी संसाराची 7 वचनं घेतली. सगळे त्यांना भावी आयुष्यासाठी खूप सारे आशीर्वाद देत होते. आर्या आणि शर्विल खूप खुश होते. आज त्यांच्या प्रेमाला पूर्णत्व मिळालं होतं. आज खऱ्या अर्थानं त्यांचं नातं जुळलं होतं. सगळ्या परिस्थितीवरती, अडचणींवरती मात करून दोघांनीही आपलं प्रेम सिद्ध केलं होतं. आर्याच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद झळकत होता आणि ते पाहून विशाखा मनोमन तिला कोसत होती. किती आनंदी व्हायचे ते हो आर्या, कारण तुझ्या सगळ्या स्वप्नांवर पुन्हा एकदा सपना नावाचं गृहण लागणार आहे. हे 2च दिवस तुझ्या आयुष्यातील शेवटचे दिवस आहेत. त्यानंतर तुझं सगळं माझं असेल. शर्विल, त्याचं प्रेम, त्याचं ऐश्वर, सगळं काही माझं, असं मनातच म्हणत विशाखा खुनशी हसली. लग्न नीट आणि निर्विघ्नपणे पार पडलं. आर्या या पाठवणीची वेळ झाली. तिला सासरी पाठवताना सगळ्यांचेच डोळे पाणावले. आर्या देखील खूप रडली. शर्विल, माझी आर्या अजूनही खूप अल्लड आहे. तिला सांभाळून घे. तिची साथ कधीच सोडू नकोस, आरंभ बोलला. तुम्ही काही काळजी करू नका. मी तिची साथ कधीच सोडणार नाही.
सगळ्यांचा निरोप घेऊन मग आर्या आणि शर्विल फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून हवेलीतून निघाले. त्यांच्या पाठोपाठ नानू, आजी आजोबा हेही दुसऱ्या गाड्यांमध्ये होते. सकाळी शर्विल आणि आर्या मुंबईमध्ये परतले. आजोबा आजीनं त्यांच्या नवीन फ्लॅटवरती त्या दोघांचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात केला. दुपारी सत्यनारायणाची पूजा झाली आणि संध्याकाळी शर्विल आणि आर्या हनीमूनसाठी मालदीवला निघाले. मालदीव म्हणजे चारही बाजूंनी समुद्राने वेढलेलं बेट आणि आशियातील सगळ्यात छोटा देश. शर्विलनं तिथल्या एका लक्झुरियस रिसॉर्टमध्ये त्याच्यासाठी बुकिंग केलं होतं. समुद्राच्या पाण्यावर सुंदर असं वुडन हाऊस बनवलं होतं. ते पाहून आर्या प्रचंड खुश झाली. वाव, आपण इथे राहणार? हो, आता पुढचे 7 दिवस हेच आपलं घर. वाव, किती छान वाटतं ना इथं. कम. त्यानं तिला दोन्ही हातांवर उचललं आणि आतमध्ये घेऊन आला. दोघेही प्रवासामुळे थकले होते. त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि नंतर उठून बाहेर फिरायला गेले. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून मालदीव फिरत होते. पण राहून राहून आर्याला कोणीतरी त्यांचा पाठलाग करते असं जाणवत होतं. काय झालं आर्या? शर्विल, मला असं का वाटतंय की कोणीतरी आपला पिछा करतंय. व्हॉट? कोण? कुठे? त्यानं आजूबाजूला निरखून पाहिलं तर आजूबाजूला संशयित असं काही दिसलं नाही. इथे तर कोणीच संशयित वाटत नाही. सगळे आपल्यासारखेच न्यूली मॅरिड कपल्स आहेत. हो, पण मला फार भीती वाटते. आपण रिसॉर्टवर जाऊ का? ती त्याच्या मिठीत शिरत बोलली. ओके, जाऊ. मग दोघेही बाहेर डिनर करून पुन्हा रिसॉर्टवर परत आले. शर्विलनं दार उघडताच आर्या बेडरूममध्ये गेली आणि तिथला नजारा पाहून ती कमालीची लाजली. सगळा बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आला होता. ठिकठिकाणी सेंटेड कॅन्डल्स लावल्या होत्या. दोघे बाहेर गेले तेव्हा रिसॉर्टच्या स्टाफनं सगळी तयारी केली होती. शर्विलनं तिला पाठीमागून मिठीत घेतलं. आर यू रेडी? तिनं हो मध्ये मान डोलावली. त्यानं तिच्या खांद्यावरती आपले ओठ टेकवले आणि तिला एक गिफ्ट बॅग दिली. लवकर तयार होऊन ये, मी वाट पाहतोय. तो तिच्या कानाची पाळी हलकेच ओठात घेऊन चावत बोलला. तशी ती शहारली आणि लगेचच चेंज करायला निघून गेली. वातावरणात बरीच थंडी होती. शर्विलनं रूममध्ये असलेला कॅम्पफायर पेटवला. त्याला आर्याच्या येण्याची चाहूल लागली. रेड कलरची नेटची साडी, त्यावर ब्लॅक कलरचा स्लीवलेस डीप नेक ब्लाउज, गळ्यात त्यानं लग्नात घातलेला सुंदर छोटासा डायमंड मंगळसूत्र, कपाळावर छोटीशी टिकली, ओठांवरती रेड न्यूड लिपस्टिक, कानामध्ये झुमके आणि केस मोकळे सोडलेले आणि हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या. सिंपल बट स्वीट आणि तितक्याच कमालीची सुंदर दिसत होती ती. शर्विल चालत तिच्याकडे आला. ती नजर खाली झुकवून उभी होती. त्यानं तिचा चेहरा हळूच वर केला आणि तिच्या ओठांमध्ये आपले ओठ मिसळले आणि दोघांनीही एकमेकांना साथ देत आपल्या प्रणयाला सुरुवात केली. तर मग मित्रांनो, प्रणय तर सुरू झालाय, पण तुम्हाला काय वाटतं? सपना आहे ना अजून? पाहूयात पुढे काय करते ती. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.